वाटायला पहिल्यांदा एसीच्या रिझर्वेशनमध्ये. मस्त वाटलं आणि माहिती नव्हतं आपल्याला उशी पांघरायचं सगळं देते तर आणायची काही गरज नाही आहे. खूप छान वाटलं, मस्त झोपलं. आणि विशेष म्हणजे उन्हाळा असल्यामुळे एसीचं रिझर्वेशन अजून छान वाटलं. म्हणजे प्रवास केल्याचा शीण आला नाही. मस्त असं. चला तिथं उतरल्याच्या तिथलं दर्शन देते तुम्हाला. महालक्ष्मीला जायचं आहे आता. त्या आठवड्या काकाने आणलं इथं. मस्त छान अशा रूम आहेत. आणि आता इथं आंघोळ्या वगैरे करून आम्ही नंतर जाणार आहे दर्शनाला. बंद करा. हे आहे शहाजी छत्रपती म्युझियम. आता तिकिटाला गेले तर कोल्हापूरमधलं तर आम्ही एंट्री केली आहे. मध्ये जायचं आहे तर हे आलो तर आपण आता इथं राजवाड्यापाशी. आता मध्ये फोटो काढण्यास मनाई आहे, फक्त बाहेरूनच बाहेरच फोटो किंवा हे शूट बाहेरच करता येते. मध्ये काही नाही, इथूनच आहे फक्त. आता फोटो शूट मध्ये गेलं निघत नाही. आपल्या ह्याच्यासारखं का हे हैदराबादच्या देवा घडी आहे की नाही? हे झूम होई ना की घडी. हा, माझा कॅमेरात नाही होत ना. आता ते 13व्या पिढीमधले आमदार रघुनाथ काशी म्हणून आहेत. आता बी का? माझ्या फोनवर असतात, माझ्याशी बोलतात. हो हो, ओळखीत आहेत माझे. अच्छा. समोरची बिल्डिंग पण छान दिसते. आणि बघा ह्या बांधकामाचं तुम्हाला लॉक दाखवायचं तुम्हाला. हां वरती बघा मध्ये गोल मध्य सेंटरला एक दगड आहे. हां हां वरती गोल मध्य सेंटरला दगड आहे. हां हां. ते दगड या बांधकामाचा लॉक आहे बरं का. अरे बापरे. तो काढला ना हां. बांधकाम. अरे बापरे. हो तो लॉक आहे तुम्हाला दगड. अगो बाई. काय कमाल आहे. हो ना. ते शिल्लक किती आहे बघायचं झालं बघा ते. हा ते समोरचं. हो ना. स्टॉक किती आहे बघायचं त्यामध्ये. हा, हे समोरून दिसत होतं. आणि हे वरच्या ह्याच्यातून धान्य टाकायचं आणि त्या समोरच्या दारातून बाहेर खाली होल त्याला. किती कोपऱ्याच्या एवढं बसेल ना, म्हणजे किती टाकीत असतील धान्य. 5 लाख पोते धान्य. हा, जोक आहे का बरं. त्या इमारतीचं नाव आहे गंगा. गंगा. आणि आईच्या 2 मुलींच्या यमुना आणि सरस्वती नाव पलीकडे. अगो बाई. हो का. त्यात वरी आणि नाचणी ठेवायची. हे शिवाजी महाराजांचे डुप्लिकेट शिवरत्न वीर शिवाकाशी. हे खाली कुणाला भेटायला गेले ते का? सिद्धी जोहारच्या वेड्यामध्ये सिद्धी जोहारला शिवाजीराजे बनून भेटायला गेले होते. हा, सिद्धी जोहारच्या ह्याच्यामध्ये शिवाजी महाराज छावणीमध्ये डुप्लिकेट शिवाजी महाराज म्हणून भेटायला गेले होते. तर हे आहे पुण्यातला शनिवार वाडा. खूप सुंदर वातावरण आहे इथलं. मस्त. आमचा टायमिंग जरा चुकला, उशीर झाला यायला. आता 6 वाजले तर तोपर्यंत आता बंद झालं बघा ताई ना.
थोडा उशीर झाला, फिरून फिरून आलो. बघा अवतार कसा झाला आहे. तिकडे गेले तर पाहू शकता. मस्त आता थोडा उशीरच झाला यायला, त्याच्यामुळे बंद झाला. बाकी काही नाही दाखवू शकत. बंदच झाला यायला बंदच झाला. काय करणार आता. व्हिडिओ चालू. मस्त सुंदर वातावरण आहे, छान असं. बसते तर थोडंसं बसते आता. Yeah, 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 yeah. मधील रंकाळा तलाव खूप मस्त, खूप छान पाणी आहे. देवाचं असं मंदिर आहे इथं की पिंड बाहेर आहे आणि नंदीमध्ये. खूप मस्त असं सुंदर मंदिर आहे. बंद असल्यामुळं हे बाहेरूनच शूट करायलो. तर ही पंचगंगा नदी, या पंचगंगा नदीमध्ये ते पलीकडे दिसतंय ते ब्रह्माचं मंदिर. हे इथं दिसतंय ना, तर ते ब्रह्मा, हे विष्णू आणि हे मोठं आहे ते महेशाचं. अशी हे पंचगंगा नदी आहे कोल्हापूरची. तर खूप मोठी नदी येत आहे ना, हे पाहू शकतात. इकडून येऊन इकडं जाती. अशी 5 नद्यांचा संगम आहे म्हणून याला पंचगंगा नदी म्हणतात. एकमेव असं मंदिर आहे इथं की नंदीमध्ये आणि पिंड बाहेर, म्हणून ह्या मंदिराला नंदी मंदिर असं म्हणतात. तर नंदीची पिंड बी बघा, नंदी किती मोठा आहे आणि ही आपली महादेवाची पिंड बाहेर. धुमधडाका पिक्चरची शूटिंग इथं झालेलं हे आहे. इथं शूट झालेलं आहे. तर हे इथले झाडं वगैरे हे सगळं, हे बंगला ते त्यांचं आहे. तर हे शूट केलेलं आहे इथं मस्त असं. ट्रॅव्हल्समध्ये बसलो मस्त असं. आता 7ला बसलो. आता सकाळी 7ला हैदराबाद. तर जेवायला एका ठिकाणी थांबतील, तिथं जेवण करतो. जेवण काय केलं सोबतच घेतलंय. चला ताईनं बाय, चाललो घरी. हे कोल्हापूर खूप छान मस्त दर्शन झालं, छान वाटलं. मंदिर देवीचं छान आहे आणि सगळं छान दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित झालं. ज्योतिबाला बी गेलो. चला ताईनं